पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरमध्ये जमाते इस्लामी हिंदचा ईद मिलन सोहळा उत्साहात। कुराणच्या संदेशातून दिला प्रेम, एकता आणि शांततेचा संदेश। अहमदनगर प्रतिनिधी। ऐतिहासिक अहमदनगर शहरात आज दिनांक 5 एप्रिल 2026 रविवार जमाते इस्लामी हिंद अहमदनगर शहराच्या वतीने आयोजित रमजान ईद मिलन कार्यक्रम कासिमखानी मस्जिद येथे उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली। मौलाना हाफिज कय्यूम यांनी सुरेल आवाजात कुराण पठण करून कार्यक्रमाला आध्यात्मिक सुरुवात करून दिली। त्यानंतर कुराणातील संदेश, हे मानवांनो, आम्ही तुम्हा सर्वांना एका पुरुष आणि स्त्रीपासून निर्माण केले, याच्या माध्यमातून प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा प्रभावी संदेश उपस्थितांना देण्यात आला। याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। शैलेश राशीनकर, इंजिनियर अविनाश कुलकर्णी, डॉक्टर दत्तात्रय नागरे, ॲडव्होकेट श्याम असावा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून समाजात एकता आणि सौहार्द जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर इकराम काटेवाला यांनी आपल्या विचारांमधून समाजात सलोखा, परस्पर आदर आणि बंधुभाव वाढविण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाची प्रस्तावना जमाते इस्लामी हिंदचे स्थानिक अध्यक्ष नईम सय्यद यांनी सादर केली। सूत्रसंचालन मुस्ताक पठाण यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अशफाक सय्यद यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमाते इस्लामी हिंदच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या ईद मिलन कार्यक्रमामुळे समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सौहार्द वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आज जमाते इस्लामी हिंद अहिल्यानगर आयोजित ईद मिलन चा कार्यक्रम, त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज प्रोग्राम आयोजित केला, त्याच्यामध्ये एक टॉपिक ठेवण्यात आला होता की आज धर्माची गरज आहे का। कार्यक्रम अतिशय छान झालाय आणि डॉक्टर साहेब झाले, कुलकर्णी साहेब यांनी धर्माबद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये असं मला वाटतंय की आज खरोखर धर्माची गरज आहे। धर्मामुळे माणूस आहे तर माणसामुळे धर्म, यामध्ये भरपूर डिबेट झाले, पण शेवटी मला एवढं सांगायचं आहे की माणुसकी हा सर्वात खरा मोठा धर्म आहे, तो सर्वांनी जपला पाहिजे। थँक्यू व्हेरी मच। सर्वांना रमजान ईदच्या म्हणजे ईद उल फित्रच्या मनपूर्वक शुभेच्छा। ईद मिलनाचा आजचा हा कार्यक्रम जमाते इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यामागची जी संकल्पना होती ती संकल्पना हीच होती की सर्व देश बांधवांनी एकत्र मिळावं आणि एकत्र भेटून एकमेकांच्या विषयी जाणून घ्यावं, जेणेकरून गैरसमज निर्माण होऊ नये। याचबरोबर धार्मिक मूल्यांच्या बरोबर नैतिकता आणि इतर सर्व गोष्टींवर देखील भर देण्यात यावा। याचबरोबर सहजीवन आणि सहजीवनाच्या बरोबर एकमेकांमध्ये प्रेमाचं आणि बंधुत्वाचं वातावरण कसं निर्माण होईल याविषयी आम्ही विचारमंथन करावा। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये कासिमखानी मशिदीमध्ये या गोष्टींवरती विचारमंथन झालंय। मी जमाते इस्लामी हिंदच्या आयोजकांना देखील याविषयी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद म्हणतो। जेवढे काही या ठिकाणी वक्ते होते त्या वक्त्यांनी फार छान मुद्देसूद मांडणी केली आणि विचारांना एक चालना दिली। फक्त मनापासून एवढीच एक इच्छा आहे आणि आशा देखील आहे का आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पुढच्या कार्यक्रमाच्या शृंखलांची पहिली शृंखला ठरावी आणि याच मार्गाने बहुतेक कार्यक्रम आणखी पुढे होत राहावेत। धन्यवाद। आज या ठिकाणी ईद निमित्त जमाते इस्लामने जो कार्यक्रम ठेवला होता, तर खरं तर मला आवर्जून हा कार्यक्रम ठेवल्याचा फार आनंद आहे, कारण सर्वच धर्म माणसांना प्रेम शिकवतात, सद्भावना शिकवतात, चांगुलपण शिकवतात, परंतु कुठल्याही धर्माचं समाजकंटक ज्या पद्धतीने इतर समाजा आणि इतर धर्मियांपुढे मांडणी करतात, या मांडणीमुळे आपसातील प्रेम बंधुभाव संपुष्टात येत चाललेला आहे। त्यामुळे प्रत्येक धर्म माणसाने समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याकरता आज जसा या ठिकाणी हा प्रयत्न झाला, तर हे प्रयत्न सर्व धर्मांमध्ये झाले, तर खऱ्या अर्थाने तरुण वर्गाला जो आता धर्मांध होऊन चुकीच्या दिशेने जातोय, तर कुठेतरी आपल्या सद्विवेक बुद्धीला साथ घालता येईल आणि खऱ्या अर्थाने
बंधुभाव असलेला प्रेमपूर्वक समाज हा आपल्याला सगळ्यांना टिकवता येईल, निर्माण करता येईल, त्याकरता हे प्रयत्न फार महत्वपूर्ण आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी आयोजकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.